नमस्कार एव्हरीवन, जय भवानी जय शिवशक्ती। आज माझे दादा थोडंसं बोलतात। किल्ले तोरणाच्या पायथ्याशी आल्यानंतर तुम्हाला या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे छोटे छोटे धबधबे दिसतील। तसेच थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला किल्ले तोरणाचं दर्शन होऊन जाईल। आणि जय शिवराय म्हणत आम्ही ट्रेक करायला सुरुवात केल्या। दादा सपोर्ट करतोय मला, तुम्ही बघू शकता। विदाउट दादाची हेल्प मी काहीच नाही करू शकत ट्रेक मध्ये, हे मात्र कन्फर्म आहे। हे पहा, बिचारा बॅग, ते पाण्याची बॉटल, स्टँड आणि त्यात मी। आज दादाचा मुलगा पण सोबत आला होता। थकली मी। किल्ले तोरणा, प्रचंडगड। हे पहा, कैसा लग रहा है तेरे को? कैसा वाटतंय भूमी? 3 घंटे से कंटिन्यू चढ़ रही हूँ बिड़ू, सांस हांप रही है, मुंह से शब्द नहीं निकल रहा है। हाउ वाज द जोश? मीडियम मीडियम, नॉट हाई। वो देख, अपनी गाड़ी भी नहीं दिख रही है। तेरे वजह से ये हा बोलून घेऊन आला मला, ताई 1 तासाचा ट्रेक आहे। वो साला 3 तास झाले चढतीये। ते सांगायचं असतं ग 1 तासाचा। तुला जर मी सुरुवातीला 4 तास म्हटलं असतं तर तू आली असतीस का? तुला मी परी वाटते का रे? लॉलीपॉप दाखवतो तरी तुला लॉलीपॉप खायचं? अगे तू माझ्यासाठी परीच आहे, बहीणच आहे माझ्यासाठी तू। क्या भाई। दादा, तोरणाविषयी काय सांगशील? तोरणाविषयी सांगायचं झालं तर आपल्या महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं। क्या बात है। त्याच्यामुळेच या किल्ल्याला तोरणा हे नाव दिले। अच्छा, आणि याला दुसरंही नाव अजून एक आहे, ते आहे प्रचंडगड। प्रचंडगड नाव, हे जे नाव आहे ना ठेवण्याचं कारण एक असं असू शकतं की गडाचा सगळ्यात मोठा विस्तार आणि मोठा आकार असल्यामुळे या गडाला प्रचंडगडही म्हटलं जातं। गरुडासारखा दिसतो ना रे? हा, येस, गरुड सारखा। गरुड झेप आणि काय गरुडाचं घरट, एवढं मोठं हे घरट आहे। स्टे ट्यून गाईज। आता आम्ही चाललोय चेंजिंगला, गडावर आली आहे। सो आता मी जाते चेंज करायला। 3 तास लागले आम्हाला खालून वरती यायला। आता दाखवते रोड। दादा थांबवा। आपल्याला राहणीमानासाठी जे पाण्याचा वापर करायचा ना, तो या टाक्यामधून वापर केला जात होता। छोटच आहे का? छोटच आहे, असे भरपूर टाके आहेत गडावर। मग आपण आता तिकडून आलोय। कुठली माची? बुदला माची। ओके, इथून आपण आता कुठे चाललोय? तिकडे झुंजार आहे। आणि आता इकडे कुठे चाललोय? इकडे चाललो आपण। हे गाईज, सो इथे ना काही मावळे आहेत, आपण त्यांच्याविषयी थोडंसं बोलूयात। आणि जसं माझ्या नजरेतून तुम्ही तोरणा पाहिलात, दादाच्या नजरेतून पाहिलात, तर आता त्यांच्या नजरेतून आपण तोरणा पाहूया। सर, सुरुवात तुमच्यापासून। कुठून आलात तुम्ही? मॅडम, मी परभणीवरून आलेलो आहे। बापरे, एवढ्या लांबून? हा, एवढ्या लांबून। आम्हाला 4थीला इतिहासाच्या पुस्तकामध्ये हे होतं की स्वराज्याचं तोरण महाराजांनी तोरणागडावर बांधलेलं आहे। तेव्हापासूनची इच्छा होती इथे यायची। ती आता साताऱ्याला जॉब निमित्त असल्यामुळे इथे यायची कंप्लीट झाली। कॉंग्रॅच्युलेशन। ही इच्छा माझी पण होती, कारण 4थीत मी पण तुमच्याच वयाची आहे आणि तेव्हा जे शिकलो तेव्हापासूनची इच्छा आत्ता पूर्ण झाली, वय वर्ष 30 नंतर, है ना? आणि हे तुमचा पूर्ण ग्रुपच आहे का? आम्ही एक, अरे नमस्कार सर, नमस्कार। तुम्ही? माझे
एरिया मॅनेजर. ओके. आमचे सिनियर मॅनेजर. आज आमच्या डॉक्टर लोकांचा संप असल्यामुळे आम्हाला शक्य झालं. अच्छा, तुम्ही सगळे डॉक्टर आहात? नाही मग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. म्हणजे आम्हाला सुट्टी. चला, या निमित्ताने इकडे येणं तर झालं. आणि जसं मी तुम्हाला विचारलं की माझ्या नजरेने आम्ही तोरणा दाखवलं, तर तुमच्या नजरेत तोरणा, आता यांनी सांगितलं चौथीचं होतं, सेम माझं पण तसंच काहीतरी आहे, तर तुमचा काय नजर आहे? म्हणजे मी 10 वर्षापूर्वी तोरणावरती चढलो होतो. त्यावेळेस पाऊस होता. पावसाळ्यामुळे तोरणा पाहता आला नव्हता. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की तोरणा आपल्याला व्यवस्थित आणि आपल्या निसर्गाच्या सानिध्यामधले सर्व एकूण एक प्रसंग आणि एकूण एक दृश्य पाहण्याच्या हिशोबाने आम्ही तोरणा गडावरती लेट आलो आणि व्यवस्थित पाहण्यासाठी आम्ही व्यवस्थित लेटच्या हिशोबाने. म्हणजे याला 10 वर्ष लागले? 10 वर्ष लागले. बाप रे, रिक्रिएट करायला मेमरीज 10 वर्ष. सर, तुमचं काय पॉइंट आहे? राजगडावरती आलो होतो. सेम इयर, आम्ही मागच्या आठवड्यात आलो होतो, इथे पण मॅच. तोरणा दिसत होता. ओके ओके. हा, थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर इकडे यायचा प्लॅन केलेला. पाऊस कमी झाला, मग लगेच इकडे आलो. व्हेरी गुड. आणि सर, तुमचं खूप शांत आहे हे. सर, 20 वर्ष झालं पुण्यामध्ये राहतो. अरे वा, आम्ही पण इथे पण कुठेतरी माझं सगळ्यांसोबत मॅचिंगच आहे. पुण्यात कुठे असता तुम्ही? कॉंग्रॅच्युलेशन्स. मी पण हडपसरचीच, आय एम नोरा. आणि इकडे तुमचा काय पॉइंट आहे? पॉइंट म्हणजे माझी इच्छा होती फक्त तोरणा फिरायची. ओके. आल्यापासून इथं आलोच नव्हतो. ओके ओके. म्हणजे फर्स्ट टाइम आहे? फर्स्ट टाइम माझी इच्छाच होती इथे फिरायची. अच्छा, राजगड झाला तुमचा? नाही, माझा राजगड राहिलाय. हा, पण मी कॅन्सल केला होता, पण यांच्यामुळे वरती आलो. अर्ध्यातनं रिटर्न जाणार होतो. अरे बापरे. आतापर्यंत किती गड केले तुम्ही सगळ्यांनी? हायएस्ट स्कोर कोणाचा आहे? विनायक सरांचा. सर, तुमचे किती झाले आतापर्यंत? म्हणजे डबल डिजिट तसे धरले किल्ले असते. तोरणा समजा माझं दुसरी वेळ, राजगड 3 वेळा झाला, असं धरले तर मग 25 झालेत. नाही, सल्यूट सर तुम्हाला. सर, तुमचे? 20 झाले. शाबास. मी मराठ्यांच्या राजधानीतच राहतो, साताऱ्यात. भरपूर झालेत माझे अजिंक्य. नाही नाही, असं नाही, आम्हाला काउंट पाहिजे. वेळ घ्या. टिकटॉक 10 सेकंद. अरे व्हेरी गुड. हॅट्स ऑफ. सर, तुमचं? 5 झाले. काही दिक्कत नाही. महत्त्वाचा म्हणजे प्रतापगड झालाय. शाबास. माझा काउंट सांगतो, 59 किल्ले झालेले आहेत आणि हा 60. आता अशा प्रकारे मला सांगताना अतिशय खराब वाटतंय की सगळ्या काउंट मध्ये ना मी फक्त सेकंड नंबरवर आहे. ती आहे आज. बट आय प्रॉमिस यू गाईज. दादा, किती करणार आहे माझ्यासोबत? कमीत कमी 396. आणि आपली पुण्याई अशी आहे की आपल्या महाराष्ट्राला एक पुण्याई लाभली आहे की 396 गड किल्ले आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. सगळे सर करण्याचं माझं स्वप्न आहे. आणि माझ्या भावाला सगळी हिस्ट्री माहिती आहे. 4 वर्षामध्ये पूर्ण होतील. क्या बात है. मी प्रयत्न करेल. जय शिवराय. की मी आणि प्रत्येक, जशी की माझी खासियत आहे, प्रत्येक गडावर गेली की मी साडी घालते. आता जाऊन मी वेअर करतेच आहे. दादा, होईल खरंच पॉसिबल? खरंच. जय शिवराय. छानशा असं इंटरव्ह्यू नंतर आता मी आली चेंजसाठी आणि शांत आहे सगळीकडे. श्री, भूक लागली आहे? मला पण खूप भूक लागली. दादा, फुटाणा ब्रेक झालाय आमचा. प्रसाद वाटण चालू आहे इथे फुटांचं. नको, मला प्रसाद खाऊन झाला. नको, मग चेंज करते पहिला. सो फायनली मी रेडी झाली आहे. याच्या शॉर्ट्स तुम्हाला येतीलच आणि काही ब्लॉग पण आता याच्यात येतील. दादा आणि छोटा पण तयार झालाय आणि हा आमचा विशाल बॉस खूप हेल्प करतोय. आज बिचाऱ्याने माझी आता बॅग पकडली आहे. सो कमेंटमध्ये सांगा साडी कशी वाटतीये आणि दादाचं पण ड्रेसिंग कसं वाटतंय. भगवा आमची शान. जय शिवराय. जय शिवराय. आता मी निघाली आहे. पायामध्ये चप्पल आहे कोल्हापुरी, शूज नाही आहे, त्यामुळे थोडंसं स्लिप होतं आहे. आणि इथे माझ्या काही रील्स आहेत, त्याचीच तयारी चालू आहे. आणि पब्लिक पण आहे, बट जेवढी राजगडावरती गर्दी होती तेवढी आज तोरणावरती नाही आहे. पाऊस खूप होता, आज थोडा कमी झाला आणि त्यात ऊन पण आहे. पण नाही, होप पुढे आम्हाला काही पब्लिक मिळेल. पण एवढं कोणीच नाही आहे गडावरती आज. सो शांत आहे. पण शूटसाठी खूप छान आम्हाला लोकेशन अवेलेबल झाले. सगळेजण मला पाहत होते. ऑब्व्हियसली साडी गडावरती कोणी घालत नाही, शक्यतो जे बघायला येतात गड ते नाही. त्याच्यात हातात भगवा आहे आणि सगळेजण एक, सगळ्यांच्या नजरेमध्ये एक वेगळंच काहीतरी मला वाटत होतं की वाव. सगळ्यांच्या नजरेत हीच कमेंट होती की वाव, एक गडावरती साडी, ती पण तोरणासारख्या भव्य दिव्य गडावरती. खूप रेअर आहे ही गोष्ट. आणि आम्ही निघालो आहोत आता खाली.
तुम्ही पहा. जय जय शिवाजी परफेक्ट. महादेव महादेव. अंगावर काटा येईल असं हे सगळं होतं आणि मला तर गडावर आल्यानंतर इमोशन्सच कंट्रोल नाही होत. आणि इथून निघालोय आता आम्ही. स्ट्रगल इज रिअल बिहाइंड द सीन गाईज. कमेंट लाईक शेअर करायला प्लीज विसरू नका. खूप मेहनत लागते ह्या सगळ्यासाठी. पाऊस दिसतोय तेवढा कमी नाहीये. हा पाऊस तिथे खूप चांगला लागत होता मला. पूर्ण साडी भिजली. हो दादा बघ कसं महाराष्ट्रीयन आम्ही आहोत. मराठी आम्ही पुणेकर. वाव. दादा मला भिजायचं. आणि मी रॉंग होती. जेवढं ऊन लागलं तेवढाच जास्त आता पाऊस चालू झालाय. भिजलो पूर्ण. बघा तुम्ही. हॅलो गाईज, फुल पाऊस. रोना साडीमध्ये अशी बसले. ते नशीब आजीच्या रूम में आली, नाहीतर वाट लागली असते. पाऊस खूप चांगले सीन घ्यायचे होते पण आता ते शक्य नाही. मी रडत नाहीये, असं झालंय आमच्या सोबत. हे बिचाऱ्या मावशींनी आम्हाला बसायला जागा दिली आहे आणि ते त्याचा पैसा म्हणून रडवतायत आम्हाला. हो ना आजी? हे पहा हसतायत. याच्यामुळे मी रडतीये, हे धुरामुळे. सी ही पिढी परत नाही भेटणार. डोक्यावर पदर घ्यायची पिढी कधीच भेटणार नाही. पाय हा धूर आहे आणि पाऊस. आप्पा चला मला पाऊस दाखवा. हा पाऊस. बोल जरा. आय थिंक आजचा ब्लॉग इथेच संपेल कारण ना मोबाईल मध्ये चार्जिंग आहे आणि मला नाही माहित आता खाली कधी जाणार आहे की नाही ते पण नाही माहित. सो कार आली फायनली. चेंज केलंय आजीकडे. हे पहा इथे थांबली होती. भयंकर पावसामध्ये अडकली होती. आप्पा आमचा, त्याचं नाव विशाल ऍक्च्युली, मी त्याला आप्पा बोलते. आणि हे आमचे काका आणि आजीमुळे वाचलो आम्ही. हे साडीचा सगळा कलर लाल लाल. बापरे. इथे गडावर येणार असाल तर कधी ऊन पडेल कधी पाऊस पडेल. पावसाळ्यात काही सांगता येत नाही. सो प्रिकॉशन्स घेऊन या. काका डान्स. शाबास. एवढ्या सुंदर डान्स नंतर आम्ही आलेलो आहोत झुंजार माचीला. मला वाटलं होतं आजचा ब्लॉग होणार नाही कारण बॅटरी लो होती. बट फायनली जेवढं काही अवेलेबल होती चार्जिंग त्यात मी हे केलं आहे. झुंजार माचीचा व्हिडिओ मी केलेला आहे अपलोड. थोडासा भयानक आहे. इथे जर येणार असाल तर थोडं प्रिकॉशन्स घेऊन या. इथे रील झाल्यानंतर आम्ही फायनली बॅटरी लो झाली आहे. आता आम्ही निघालेलो आहोत. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. दादा से बाय. बाय. जय शिवराय. जय शिवराय. बाय छोटू. झोपेत आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. हे पहा क्लायमेट कसं झालंय. बॅटरी फुल लो आहे. सो यापुढे काही शूट होऊ शकत नाही. आता आम्ही खाली जातोय कारण लेटही खूप झालंय. सो बाय. थँक्यू. जय शिवराय.